मुलांनो, आता आपण वजाबाकी शिकूयात. तुम्ही लगोरी खेळता की नाही? मग आता मला सांगा, या लगोरीच्या किती चकत्या एकमेकांवरती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. तुम्ही चेंडू मारून त्यातल्या वरच्या 3 चकत्या पाडल्यात. मग जाग्यावर किती चकत्या उरल्या? बरोबर, 1, 2, 3 चकत्या उरल्या. म्हणजे 6 मधून 3 चकत्या गेल्यानंतर खाली किती राहिल्या? 3 चकत्या. चला अजून एक उदाहरण बघूयात. कुंडीतल्या झाडाला 5 फुलं आली होती, पण ताईला तर केसांमध्ये फुलं माळायला खूप आवडतं. मग तिने त्यातली 2 फुलं खुडून नेली. मग आता कुंडीतल्या झाडावर किती बरं फुलं राहिली? मोजूयात. 5 फुलं होती, त्यातून ताईने 2 फुलं नेल्यावरती झाडावर 1, 2, 3 फुलं उरली. यालाच वजाबाकी असं म्हणतात. तलावाच्या काठी 3 बेडूक खेळत होते. एका बेडकाने टोनकन पाण्यात उडी मारली. मग आता काठावर किती बेडूक उरले सांगा बरं मला? बरोबर, 3 बेडूक वजा 1 बेडूक बरोबर 2 बेडूक तलावाच्या काठावर उरले. छान आहे की नाही? आणखीन एक मस्त उदाहरण पाहूया. ताटामध्ये गरमागरम 4 पुऱ्या ठेवलेल्या होत्या. मग उंदीर मामाला कसं बरं राहावेल? उंदीर मामानी तुरु तुरु येऊन त्यातली 1 गरम पुरी पळवून नेली. आता ताटात किती पुऱ्या राहिल्या मोजूयात का? बरोबर, 4 पुऱ्या वजा 1 पुरी बरोबर 3 पुऱ्या ताटामध्ये उरल्या. आपण वजा या चिन्हाची ओळख करून घेऊयात. आता माझ्याकडे 6 छत्र्या होत्या. 2 हिरव्या हिरव्या रंगाच्या आणि 4 छान नारिंगी रंगाच्या. पण मला एवढ्या छत्र्या लागत नाहीत. मग मी माझ्या मैत्रिणींना त्या 6 छत्र्यांमधल्या 4 नारिंगी छत्र्या देऊन टाकल्या. मग मला सांगा, माझ्याकडे किती छत्र्या उरल्या? बरोबर, 2 हिरव्या रंगाच्या छत्र्या माझ्याकडे उरल्या. म्हणजेच 6 वजा 4 बरोबर 2. हे वजाचं चिन्ह आहे.